शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात पवित्र अशा रोमांचक यात्रांपैकी एक असलेल्या अमरनाथ यात्रेचे रहस्य जाणून घेणार आहोत। जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये उंचीवर असलेल्या एका नैसर्गिक गुहेत भगवान शिव बर्फाच्या स्वयंभू शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत। हे शिवलिंग दरवर्षी नैसर्गिकरित्या तयार होते आणि म्हणून भक्त त्याला प्रेमाने बाबा बर्फानी असे म्हणतात। मित्रांनो, अमर म्हणजे अमरत्व आणि नाथ म्हणजे स्वामी। श्रद्धेनुसार भगवान शिवांनी याच गुहेत माता पार्वतींना अमरत्वाचे गुपित असे अमरकथा सांगितली आणि त्यामुळे या स्थानाला अमरनाथ असे नाव पडले। असे मानले जाते की अमरकथा कुणाच्याही कानावर पडू नये म्हणून महादेवांनी सर्व जीवसृष्टीपासून दूर असलेली ही निर्जन गुहा निवडली होती। लोक परंपरेनुसार प्रवासात त्यांनी क्रमाक्रमाने आपले सहचर मागे ठेवले होते। नंदीला एका ठिकाणी, चंद्राला दुसऱ्या ठिकाणी, गळ्यातील नाग तिसऱ्या ठिकाणी, श्री गणेश चौथ्या ठिकाणी आणि पंचमहाभूतांचाही त्याग करून ते पार्वतीसह गुहेत पोचले होते। ही कथा भक्ती परंपरेत प्रसिद्ध आहे आणि अमरनाथ यात्रेशी जोडली गेलेली आहे। मित्रांनो, अमरकथा सुरू असताना माता पार्वती काही काळ डुलकी लागल्याचे सांगितले जाते। मात्र गुहेतील 2 कबुतरांनी ती कथा ऐकली होती। महादेवांनी त्यांना पाहिले, पण ते पूर्ण कथा ऐकून झाले असल्यामुळे त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद मिळाला होता, अशी श्रद्धा आहे। आणि आजही काही भाविकांना अमरनाथ गुहेजवळ कबुतरांची जोडी दिसल्याच्या कथा सांगितल्या जातात। गुहेच्या छतावरून थेंबाथेंबाने पाणी खाली पडते। अत्यंत थंड हवामानामुळे ते गोठत जाते आणि नैसर्गिक बर्फाचा स्तंभ तयार होतो आणि हाच बर्फाचा स्तंभ शिवलिंग म्हणून पूजला जातो। पारंपरिक श्रद्धेनुसार त्याचा आकार चंद्राच्या कलानुसार वाढतो घटतो असे मानले जाते। मित्रांनो, भक्तांच्या श्रद्धेनुसार मुख्य शिवलिंगा शेजारी बर्फाच्या आणखी 2 नैसर्गिक रचना दिसतात। त्या माता पार्वती आणि श्री गणेश यांचे प्रतीक मानल्या जातात। मित्रांनो, अमरनाथ यात्रा ही केवळ डोंगर चढण्याची यात्रा नाही, तर ही श्रद्धेची परीक्षा, संयमाची परीक्षा, सहनशक्तीची परीक्षा आणि महादेवावरील अखंड विश्वासाची परीक्षा आहे। आणि हजारो भक्त हर हर महादेवचा जयघोष करत हिमालयातील कठीण मार्ग पार करत असतात। मित्रांनो, महादेव आपल्याला शिकवतात, जीवनात शरीर नश्वर आहे, पण सत्य, भक्ती आणि आत्मज्ञान अमर आहे। आणि म्हणूनच अमरनाथ यात्रा म्हणजे केवळ गुहेपर्यंत पोचणे नाही, तर आपल्या अंतःकरणातील अहंकार वितळवून शिवतत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न आहे। मित्रांनो, जर तुम्हाला बाबा बर्फानी, अमरनाथ यात्रा, भगवान शिवांच्या अद्भुत कथा, सनातन धर्माविषयीची माहिती आणि असेच भक्तिमय व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढील प्रत्येक भक्तिमय व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल।